घटस्फोटाच्या कार्यवाहीत पती पत्नीमधील गुप्तपणे रेकॉर्ड केलेले फोन संभाषण पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। यापूर्वी पत्नीच्या परवानगीशिवाय फोनवरील संभाषण रेकॉर्ड करणं हे गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असून ते कुटुंब न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलं जाऊ शकत नाही असा निर्णय एका प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला। मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत वरिष्ठ न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केलाय। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने घटस्फोटाच्या कार्यवाहीत पती पत्नीमधील गुप्तपणे रेकॉर्ड केलेले फोन संभाषण पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते असं स्पष्ट केलंय। भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 122 नुसार पती पत्नीमधील संभाषणे संमतीशिवाय उघड करण्यास प्रतिबंधित केलंय, परंतु त्याला एक अपवाद देखील आहे। पती पत्नीमध्ये कायदेशीर कार्यवाही सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये हा अपवाद लागू होतोय।